अर्थ नाही केलं? हो केलंय. केलंय का? समजलंय सगळं व्यवस्थित? हो. ओके. ठीक आहे, बघा आता आपल्याला पुढचं घ्यायचंय ऍव्हरेज. ऍव्हरेज घेणार होता आज आपण. डबल ए नसतं त्याला. बहुतेक या रायटिंग पॅड वरती सर्वांना लिहिता येत आहे का? कारण की सगळ्यांचे दिसत आहे मला. बघा बरं एकदा. हा, सगळ्यांना येत आहे. ठीक आहे, नका लिहू आता, जाऊ द्या. मला लिहायला जागा नाही राहणार, तुम्ही सगळे लिहायला लागलेत. ओके, तर आपल्याला सगळ्यात पहिला एक्झाम्पल बघू आपण. ऍव्हरेज मध्ये आपला जो पहिला टाइप आहे बाय एलिमिनेशन अँड रिटेन्शन मेथड. पहिली मेथड आहे आपली बाय एलिमिनेशन अँड रिटेन्शन मेथड. तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं एक्झाम्पल बघायचं. एलिमिनेशन म्हणजे काय? आपण एलिमिनेट करून, नंबर एलिमिनेट करून आणि आपण त्याला कसं सॉल्व्ह करायचं ते बघणार आहोत. तर अगोदर एक्झाम्पल साठी आपण छोट्या नंबरवाला घेऊयात, म्हणजे तुम्हाला समजेल. 18, 22. बरं, ऍव्हरेज म्हणजे काय? 16. बेसिकली ऍव्हरेज म्हणजे काय करावं लागतं आपल्याला? 14 अँड 19. ऍव्हरेज म्हणजे काय करावं लागतं? ह्या सर्व नंबर्सची. आज कोणी बोलणारच नाहीये का? ऍव्हरेज म्हणजे टोटल आणि किती संख्या होते त्याचे डिवाइड करतो मॅडम आपण. डिवाइड करायचं. बरोबर, त्याला म्हणतात ऍव्हरेज काढणं. मॅडम मी गाडीवर आहे, आताच गाडी सुटली, मी त्याच्याने बोललो ना. हा ठीक आहे सर, चालेल. ठीक आहे. ओके, आपला रेग्युलर व्हाईट बोर्ड आला. याच्यावरती जरा थोडा जास्त पोर्शन मिळतो लिहायला, त्याच्यामुळे मी याला शोधत होते केव्हाची. ठीक आहे, ऍव्हरेज. हा, एक्झाम्पल काय होतं आपलं? 18, 22, 16, 14 अँड 19. ह्या सगळ्या गोष्टींचा ऍव्हरेज काढायचं आहे आपल्याला. ह्या सर्वांचं ऍव्हरेज काढायचं आहे आपल्याला. 18, 22, 16, 14 अँड 19 ह्या 5 नंबरचे ऍव्हरेज काढायचंय. तर जी आपली जुनी मेथड आहे त्याच्यानुसार आपण काय करणार? 18 प्लस 22 प्लस 16 प्लस 14 प्लस 19 डिवायडेड बाय किती नंबरचे हे? 5. मग किती होतात हे? ऍडिशन करत बसावी लागेल आपल्याला. 18 म्हणजे हे झाले 40 आणि हे झाले 30, 70 आणि हे 89. बरोबर आहे का? बघा एकदा. 89 डिवायडेड बाय 99 5. होता मॅडम. 99 होता का? 99 होतात का? बघा बरं एकदा. 40 आणि 30. 16 आणि 4 20 आणि 10 हा 70. येस 89 बरोबर आहे. 89. हा, 5 नाही मॅडम 90 बरोबर आहे ना. 89 सॉरी 99 बरोबर आहे मॅडम. हे 30 आणि हे 40 ना. 20 आणि 20 40. 30 आणि 40 70 आणि हे 19 मधले 10 सर. हा बरोबर. येस 89 बरोबर आहे. बरोबर. 5 आहे का? 5. मग त्याच्यानंतर 3 उरले. 5 7 35 आणि किती उरले पुन्हा? 35 आणि 4 उरले. मग 5 40. 17.8 याचं ऍव्हरेज निघतं. याच्यामध्ये ऍडिशन करायला जर मोठाले नंबर्स असतील, जर आपल्या बुक मध्ये बघितले तर ते आणखी जड जातं. आपलं जसं झालं तसं
काय येतं 79 येतं 89 येतं काय येतं किंवा ऍडिशन चुकली म्हणजे उत्तर चुकलं. तर आता आपल्याला सिंपल मेथड बघायची, याचा मीन काढायचा. मीन म्हणजे मध्य काढायचा, या सर्वांचा मध्य. म्हणजे एखादा असा नंबर की ज्याच्यापासून सगळ्यात मोठा नंबर खूप लांब पण असू नये आणि सगळ्यात छोटा नंबर खूप लांब असू नये, असा मधला नंबर घ्यायचा आपल्याला. समजा फॉर एक्झाम्पल आपण घेतला, आता जर याला लिहून घेतलं समजा आपण 14, 16, त्याच्यानंतर 18. आपण जर याला कोणत्या पद्धतीने म्हणतात त्याला, आयुष्यास्त्रात सांगितलं असतं 18 चढत्या क्रमाने लिहिला आम्ही, चढत्या क्रमाने. 22 चढत्या क्रमाने जर लिहून घेतलं हा. तर आपल्याला मध्य काढायला जास्त सोपं जातं. किंवा मधला कुठलाही नंबर तुम्ही घेऊ शकता, जरुरी नाहीये की तुम्ही हेच घ्या किंवा तेच घ्या, असं जरुरी नाहीये. तर आपण ही जी मेथड आहे ही बघताना आपण 2 नंबर्स घेऊन आणि बघूयात. ठीक आहे, चढत्या क्रमाने आपण लिहिलं याला. आणि याचा कोणाचा माईक अनम्यूट कोणाचा आहे? शंभर सरांचा. ओके. हा, आता याच्यामध्ये आपण मीन काढला याचा. आपला मीन आला 18 किंवा मध्य आपण घेतला. मध्य घ्यायचा आपल्याला 18. आता बघायचं 18 पासून 14 कितीनी कमी आहे? 18 पासून 14 कितीनी कमी आहे? 4 ने कमी. मग -4 लिहिले आपण. 16 कितीनी कमी आहे? -2. 19 प्लस 1 22 प्लस 4 आणि 18 स्वतः होता त्याचा 0 म्हणजे 5 नंबर्स आहेत का ते पण कॅल्क्युलेट करणं जरुरी आहे. त्याच्यासाठी 0 पण द्यायचा आणि डिवायडेड बाय 5. आता काय आन्सर येईल याचा? 18. मग त्याच्यानंतर -4 -2 इज -6 प्लस 5 डिवायडेड बाय 5. मग किती येईल हे? 18 -1 डिवायडेड बाय 5. मग 1/5 काय येतं आपल्या याच्यामध्ये फ्रॅक्शन्स मध्ये? 1/5 चा आन्सर काय येतं? 18 1/5 काय येतं? 0.2. Yes, 0.252 जाते. 0.2. मग हे किती येतील? 17.8 येतील. आला आन्सर? अशा पद्धतीने आपण याचा आन्सर काढू शकतो. आणखी एक एक्झाम्पल किंवा आणखी दुसरा मीन काढून आणि आपण बघूयात हे एक्झाम्पल सेमच. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं याचाच मीन आपण दुसरा घेतला, म्हणजे मध्य आपण दुसरा घेतला. जर नंबर आपण चूज केला, फॉर एक्झाम्पल 20 चूज केला बरं का, 20 चूज केला आपण. मग 20 असा लिहून घेतला. मग 20 पेक्षा 14 कितीने कमी आहे? -6. शक्यतोवर सगळे जास्तीत जास्त नंबर प्लस येतील असं ट्राय करायचं, म्हणजे मग सोपं जातं ते करायला. त्याच्यानंतर -4 -2 -1 आणि +2. याच्यामध्ये 20 नव्हताच, त्याच्यामुळे आपला 0 आलाच नाही. ठीक आहे, आता 20 घेतला आपण. मग -4 -6 किती होतील? -10 -12 -13 आणि +2. -13 +2 डिवायडेड बाय 5. मग +20 -13 +2 म्हणजे -11/5. 11/5 चा हे काय होतो? 20 -11/5 म्हणजे 5 1 5 आणि पॉइंट दिला आपण 5 दुनी 10. 1.2. 20 -1.2 इज 17.8. तुम्ही कुठला जरी नंबर मीन घेतला तरी सुद्धा याचा आन्सर त्या पद्धतीनं आलं पाहिजे. असे म्हणजे हे पण तुम्हाला ऑब्झर्वेशननी ठरवायचंय की याचा आपण मध्य घेऊ शकतो का, आणि घेऊ शकत असलो तर मग कशा प्रकारे होईल. घेऊ शकायला म्हणजे तसा काही प्रॉब्लेम नाहीच आहे. आपण कुठला जरी नंबर मधला उचलला तर फक्त कितीनी ऍड आणि कितीनी मायनस, म्हणजे इथं आपण फक्त काय करतोय हे करून की
तो नंबर कितीनी जास्त आहे किंवा कितीनी कमी आहे, म्हणजे त्या नंबर्सचे 98 प्लस 96 प्लस 92 असं करण्यापेक्षा त्या नंबर्सचे ऍडिशन सबट्रॅक्शन आपण तिथल्या तिथे करतोय, बस बाकी काहीच नाही. मेथड समजली सर्वांना? आवाजच येत नाही गड्या. आज Yes, ma'am. Yes, सगळ्यांनी ma'am. क्लास समजली. करायचा मूड नव्हता काय? समजली. समजले. ठीक आहे, आपण याच्यातलं एक्झाम्पल घेऊयात एक. फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल थोडस लगेच 3 डिजिटचा नंबर आलाय तिथं, तर तुम्ही 3 नंबरचं एक्झाम्पल घेऊयात आपण. लिहून देताना मी हे थोडेसे छोटे अगोदर लिहिलेले होते, पण ते टाईप करणाऱ्यांनी गडबड करून टाकली. तिथं 3 नंबरचं एक्झाम्पल घ्या अगोदर. त्याच्यामध्ये काय काय आहे बघा. 38, 40, 42, 44, 46, 48 आणि 50. किती नंबरचे हे? काय काय घ्यायचा मीन आता तुम्हीच सांगा. मध्यवाला नंबर कोणता घ्यायचा? 3 आणि 3 6 आणि 1 7. 44. 44 घेतला आपण समजा. मायनस 4 आणि म्हणजे किती हे झाले, हे -6. नंतर -4 -2 प्लस 0 प्लस 2 प्लस 4 आणि प्लस 6 डिवायडेड बाय किती नंबर्स आहेत? 7. 7 ने डिवाइड केलं. 44 मायनस किती झाले हे? मायनस मायनस -12 आणि प्लसचे किती झाले? 4 आणि 2 6 आणि 6 12 झालं. इथं आलं उत्तर. आता हे इथं काय येईल? खाली 0 लिहायचा, तर एक्साइटमेंट मध्ये तिथेच लिहून टाकलं. डिवायडेड बाय 7. मग 44 मायनस 0 बाय 7 काय येईल आन्सर? 44 मायनस 0 डिवायडेड बाय 7 केलं तर काय येईल? 0. एक्झॅक्टली. आन्सर काय आलं मग? आपला मीन काय आला? 44. 40. सॉरी, ऍव्हरेज इज 44. ठीक आहे, पुढचे एक्झाम्पल सोडवू शकाल तुम्ही आता? Yes, लागलं ma'am. तर सोडवलं की इथले इथे चेक करा, सगळ्यांचे सेम आलेत का? सेम आले म्हणजे बरोबर आले. पुढचे 1 2 3 4 8 पर्यंत सोडवा. मग त्याच्यानंतर आपण रेशो प्रपोर्शन घेऊया.
जमतायत का? तुम्ही लास्ट स्टेपला मायनसच करायचं का जो आपण मिडल नंबर घेतो त्यामधून? मायनसच करायचं असं नाहीये, ते मायनस मध्ये येत आहे ना, म्हणजे आता इथं मायनस मध्ये आलंय, इथं मायनस मध्ये आलेलं आहे हे, कारण की हे इथं -11 प्लस डिवायडेड बाय 5 आहे, म्हणून ते मायनस मध्ये आलं. जर प्लस येत असेल तर प्लस करायचंय. कारण माझं 5th नंबरचं जे आहे ना, सॉरी 4 नंबरचं हा. त्याचं इथे 30 मिडल नंबर घेतला तर इकडे आन्सर जे आहे 6 डिवायडेड बाय 7 येत आहे. तर हम्म. इथपर्यंत माझं बरोबर आहे का ते मला थोडंसं चेक करायचं होतं आणि त्याच्यानंतर मग ते पॉइंट मध्ये जे आहे 857 समथिंग असं वाढत येत आहे आन्सर. ठीक आहे ना, ते तुम्ही 2 पॉइंटच्या नंतर 2 नंबर पर्यंत घ्यायचं आपण. मग आणि ते आपण तसंही चेक करू शकता तुम्ही त्याला, म्हणजे त्याची ऍडिशन करायची आणि जेवढे नंबर्स आहेत त्यांनी डिवाइड करायचं कॅल्सी वरती. तुमचं बरोबर येतं का ते तुम्हाला क्रॉस चेक करता येतं कॅल्सीवर. नाही ते एक मी केलंय तर त्याच्यामध्ये 30 पॉईंट समथिंग येते आन्सर 857 तेच. पण हे लास्ट स्टेपला मला थोडंसं तिथेच आहे की ते प्लस मायनस कसं समजायचं घ्यायचं म्हणून ते थोडंसं कळून नाही राहिलंय. हे बघा, इथं लक्षात घ्या, इथं हा मोठा नंबर 13 हा मोठा नंबर आहे, इथं तो मायनस मध्ये आहे. आणि हा 2 छोटा नंबर आहे तो प्लस मध्ये आहे, म्हणून इथं -11 आले. हम्म. म्हणून इथं खाली या -11/5 आन्सर पण 1/2 हे आलं, 1.2 आलं. म्हणून मग आपण त्याला मायनस केलं. जर इथं प्लस आलं असतं तर आपण याला प्लस केलं असतं. ओके. आलं लक्षात आता? हो आलं मॅम. हा.
करायचं का रेशो प्रपोर्शन स्टार्ट झालं सर्वांचं? आज बोलतच नाही बघ कोणी. चला ठीक आहे बघा. रेशो प्रपोर्शन मध्ये टाइप 1 इझी आहे एकदम. पहिलं एक्झाम्पल आहे आपलं 5:25 so as to 6:x. काय येईल मग इथं? काय बघायचं आपल्याला? 5चं 25 शी काय रिलेशन आहे? तेच रिलेशन आपलं 6चं x शी आलं पाहिजे. म्हणजे काय? मल्टिप्लाइड बाय 5. मग 6 इंटू 5. मग काय येईल? x इज इक्वल्स टू 30. बरोबर का? आता समजा तेच 2 नंबरचं एक्झाम्पल घेतलं. x इज टू 12 so as to 3:9. 3चं आणि 9चं काय रिलेशन आहे? किंवा 3 multiply 9 पासून 3चं काय डिवायडेड बाय 3. 3. आता 12 कडून 3चं 12 शी x चा काय येईल? डिवायडेड बाय 3. म्हणजे 3 ने डिवाइड केलं 12ला तर काय आन्सर येईल? 4. x इज इक्वल्स टू 4. लक्षात येते सर्वांच्या? पटापट 10 पर्यंत करा. मग आपल्याला टाइप 2 बघायचंय. सोपं एकदम, काहीच अवघड नाही. झालंय सर्वांचं? टाइप 2 घ्यायचं. टाइप 2 पण एकदम इझी आहे. बघा पहिला एक्झाम्पल आहे 4:6
so as to 24 as to x. मग आपल्याला काय बघायचंय? 4चं आणि 24चं रिलेशन बघायचं आहे आणि तसंच 6चं आणि x चं असणार आहे. मग इंटू 6 केलेलं आहे त्याला. 4 6 जा 24. मग याला पण इंटू 6 केल्यानंतर काय येईल? x इज इक्वल्स टू 6 6 जा 36. हे पण 10 एक्झाम्पल पटापट करून घ्या, आपल्याला पुढचं घ्यायचंय. आणि 10व्या एक्झाम्पल मध्ये सगळेच टाकून दिलेले, तर त्याच्यातलं एक हाईड करा तुम्ही तुमच्या मनाने. आता एका याला एक्स करावं लागेल आपल्याला. 10 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये 2:7 आणि 7:14 14:49 आहे ना, त्याला एक्स करा, म्हणजे तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगायसाठी. आता तुम्ही तर बघूनच घेतलेलं आहे त्याचा आन्सर. मॅम नंबर 9चा आन्सर 1च येईल का तिथे? एक्झाम्पल नंबर 9 1 2 येईल ना, हा. 2. 2 नाही सर, 6 डिवायडेड बाय 3, सॉरी 6 डिवायडेड बाय 2 इज 3 आणि 2 डिवायडेड बाय 2 इज 1. टू 3 जा 6 आणि 1 3 जा 3, बरोबर 1च येईल. म्हणजे असं जरी पाहिलं आपण x इज टू वाय आणि x इज टू वाय असं जरी पाहिलं तरी पण एक मिनिट, मी टाईप 3चा आन्सर टाईप 3 बघते बहुतेक मी ना. हा मॅम, तेच 9 वाला आहे 5 5 5s2 into 5s2 5s2 आणि so as to 1s2
किती? 2 बरोबर बरोबर 2 येईल मॅडम इथे. 1 5 गुणिले 1 किंवा 5 भागिले 5 असं म्हणू शकता तुम्ही. मग 2 डिवायडेड बाय 2 दॅट इज तसं नाही 2 1 5 5 आणि 1 2 2 2 2 कसं काढलं सर? 2 आहे तुम्ही, मला पण नाही समजत आहे. एक येईल ना मॅम, डिवायडेशनचं पण जरी काढलं तरी त्याचा 1 येतोय आणि प्लस आपलं मल्टिप्लिकेशन जरी केलं तरी पण हे होत आहे ना, वेगळं आन्सर येत आहे. डिवाइड केलं तरच 5 1 जा 1 आणि 2 1 जा 2 असं नाही. 5 म्हणजे 2 येणार का? नाही 1 येतं म्हणतात ना तुम्ही. हो ना, तेच मलाच नाही समजत आहे. आता याचं रिलेशन दोघांचं पण लागायला पाहिजे ना ते. 5 into 1 केलं मॅम तर 5 आन्सर येतो, पण 1 into 5 केलं तर तिथे ते पण 5 येऊन राहिलं. इथे 1 मध्ये नंबर चुकीचा असेल किंवा प्रिंटिंग मिस्टेक असेल किंवा मग 1 मिनिट हा, मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते. टाईप 2 9 नंबरचं एक्झाम्पल. 1 नाही ते 10 आहे. 10 आहे तेच तो. तर. हा 10 आहे तो. तो टायपिंग करणाऱ्याने गडबड केलेली. 10⁻⁴ आहे ते. ना. हा 5⁻², so as to 10⁻⁴. आता टाईप 3 बघा. टाईप 3 मध्ये 4⁻7 so as to x⁻10. सो याच्यामध्ये टाईप 3 मध्ये आपल्याला काय करायचंय, मिडल जे नंबर्स आहेत त्यांना मल्टिप्लाय करायचंय. म्हणजे असं 7 into x is equals to 4 into 10. So 7x is equals to 40. X is equals to 40 by 10. Sorry, 40 by 7. That is x is equals to 7 5 35 7 6 42 7 5 35 म्हणजे 5 आले आणि 7 7 7 49 1 आला आणि पुन्हा 7 1 7 5.71 असं पॉइंट मध्ये पण त्याचा आन्सर येऊ शकतं. जिथे आता बघा, जसं आता बघितलं आपण की तो 10 च्या ऐवजी 1 झाला. अशा वेळेस पण रेशो आपल्याला काढता आला पाहिजे. तो हा वाला ऑप्शन आहे. म्हणजे पॉइंट मध्ये पण आन्सर्स येतील. जर 1 जर आपण करायला गेलो असतो तर याचं कसं आन्सर आलं असतं, म्हणजे समजा जो 1 आपला आलेला होता 9 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये, तर ते पण पॉइंट मध्ये उत्तर आलं असतं. तर त्याच्यासाठी म्हणजे ज्याचं रिलेशन लागत नाहीये तिथं पण रेशो काढायचा वेळ जर आली तर ती कशी काढायची ते या पद्धतीनं काढायचं आहे आपल्याला. करून बघा. हे करायला आता थोडेसे जड जातील तुम्हाला. पॉइंटचे डिव्हिजन्स म्हणजे आन्सर्स येतील पॉइंट मध्ये त्याचे. सोनवणे सर, तुमचा अबॅकसची ट्रेनिंग आहे का? हो मॅडम. अच्छा, ओके सर. एक 5च मिनिटं राहिलेत सर आमचे. 5 मिनिट झाले की तुम्हाला रिजॉईन करावं लागेल सर पुन्हा, कारण हे रेकॉर्डिंग सुरू आहे ना. तर मी मीटिंग पूर्ण एंड करून आणि मग तुमचा क्लास पुन्हा जॉईन करावा लागेल सर. ठीक आहे मॅडम, ठीक आहे.
हा. झाली मॅम डन. ओके, समजलंय सर्वांना? येस मॅम. जरी चौथ्या लेवल पर्यंतची आपली ट्रेनिंग कंप्लीट झाली असली आजच्यानी, तरी पण मी गेलो आहे असे समजू नका. मी इथेच आहे. तुम्हाला कधी जरी काही प्रॉब्लेम आला तरी पण मी तुमच्यासाठी इथंच आहे. त्याच्यामुळं मला कधी पण तुम्ही काहीही विचारू शकता. आणि प्रॉपर प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन पण आणि वुमॅन पण परफेक्ट. त्याच्यामुळं सगळं व्यवस्थित करा आणि काही अडचण आली तर मला कॉन्टॅक्ट करा. बिनधास्त करा. काही वाटलं तुम्हाला तर आपण पुन्हा जॉईन करून आणि एखादं एक्झाम्पल मी तुम्हाला सोडवून पण दाखवू शकते. कधी काही तुम्हाला असं वाटलं तर, किंवा तुम्ही रेकॉर्डिंग्स पण रेफर करू शकता. काही अडचण नाही. ओके. ओके मॅडम. चलो बाय एव्हरीवन. रोजचं भेटणं असं मिस करेन मी सर्वांना. बाय मॅम. बाय. बाय मॅम. आता Bye. उद्यापासून दुसरं ट्रेनिंग चालू करा मॅडम. कशाचं? हा मी पण तेच म्हणत होतो मी. आम्हाला काहीतरी सवय आता झाली ना. सवय लागून गेली आता. हा सवय लागून गेली. Habit झाली आणि आम्हाला. कोणत्या फोनचं कनेक्ट करणार? उद्या क्लास आहे हेच माहिती आहे आम्हाला. अच्छा. नाही उद्या क्लास आहे ना असं म्हणतात आम्हाला. उद्या तुझा क्लास आहे बरं. हो म्हणून आम्हाला खूप सवय झाली ना ती आता. म्हणून म्हटलं नवीन काहीतरी ट्रेनिंग क्लासच्या वेळेला प्रॅक्टिस करायला बसा सगळेजण. ओके मॅडम. चलो बाय एव्हरीवन. ओके बाय. बाय. बाय मॅम. बाय.